सोनार या तंत्राचा उपयोग करून पाण्याखालील वस्तूंची दिशा, अंतर आणि वेग श्रव्यातीत ध्वनितरंगांच्या सहाय्याने मोजता येतो. सोनारमध्ये प्रक्षेपक व ग्राहक असतात, जे जहाजावर किंवा बोटीवर बसवले जातात. प्रक्षेपक श्रव्यातीत ध्वनितरंग निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात आणि समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून परावर्तित होतात. परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो. ग्राहकाद्वारे श्रव्यातीत ध्वनितरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते व त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो. श्रव्यातीत ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. हा कालावधी जाणून घेऊन आणि ध्वनीचा पाण्यातील वेग विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनितरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग तसेच बुडालेली जहाजे शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. सोनारचे तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी विकसित केले गेले. हे तंत्रज्ञान हवेतही वापरता येते. किंबहुना वटवाघुळे याच तंत्राचा वापर करून आपल्या वाटेतील अडथळ्यांची माहिती मिळवतात व अंधारातही सहजपणे उडू शकतात. हे तर आपण या अगोदरच अभ्यासले आहे. आता आपण श्रव्यातीत ध्वनीचा वैद्यक